श्री स्वामी समर्थ. तर 4 वाजलेले आहेत. काजल तर 3 वाजता चालू होती, पण आज ती नाराज आहे, तिचा मूड खराब आहे. तर चला तिला आता काय खवळायचं नाही आहे, ती अभ्यास करत आहे. तर काय झालं ते सांगायला तयार नाही. कॉलेजवरून आल्यापासूनच तोंड फुगून बसलेली आहे, नीट बोलायला तयार नाही, जेवणसुद्धा केलं नाही तिनं. तर 2 दिवस झालं डोक्याला तेल लावलं नव्हते आणि 2 दिवस झालं मी वेणीसुद्धा घातलेली नाही. कधी माझं डोकं दुखायला लागलं की नाही मी वेणीसुद्धा घालत नाही, अशीच राहते. पण डोकं दुखायला लागलं आहे म्हटलं थोडं तेलाने मालिश करावं डोक्याला आणि वेणीसुद्धा घालून घ्यावं. संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहेत. काजलचं 5ला ट्युशन असतं, ती घरातनं निघती 4:45ला. चाय करून गेली ती, मग तोंड जरा फुगलेलंच होतं तरीसुद्धा उठून चाय केली. चाय ती बी पिली, चाय बिस्किट खाऊन गेली, मलासुद्धा चाय दिली होती. मग म्हटलं चला आता संध्याकाळची तयारी करायची आहे, संध्याकाळचा स्वयंपाकाचे विचार करायचा आहे, काय करावं काय नाही. रोजचं त्या बाईला, प्रत्येक बाईला एकच टेन्शन राहतं, सकाळी काय करायचं संध्याकाळी काय करायचं, हेच टेन्शन असतं सगळ्या प्रत्येकाला. तर चला वेणी घातलेली आहे, तशीच म्हटली ती तेलाची वाटी तशीच राहिली का राहून जाती. मग ती वाटी टाकली धुवायला, तसंच हात धुवून घेतलं. धुवून म्हणलं बारीक गॅसवर दुधाला ठेवतो, तोपर्यंत मी तयार तोंड वगैरे धुयेपर्यंत दूध गरम होतो आहे बारीकवर, म्हणून म्हटलं चला. तर आणि कसं आहे काजल बरोबर आता 7:15 येते, तिचं 5ला ट्युशन भरतं, ते 7ला सुटतो, मग घरी यायला एक 15-20 मिनटं लागतो. आणि सकाळी स्वयंपाकमध्ये गवारीची शेंगा चपाती केली होती. आता संध्याकाळी काय करायचं, काजल तर गवारीची शेंग होती म्हणून जेवली नव्हती. मग तिला ते नाराजमध्ये तशीच गेली, राहू दे म्हणलं, चाय बिस्किट खाऊन गेली ती तेवढ्यात. मग चला आता मी झालेली आहे, तोंड वगैरे धुतलेली आहे, आता तयार होते आणि आता दिवाबत्ती करून घेते. आज लवकरच करून घेते दिवाबत्ती, कारण मला पाठसुद्धा करायचं आहे. सकाळी मी पाठ केले नव्हते, जरा 12 वाजले का मी करत नाही पाठ करायला बसत नाही, कारण स्वामीची जी काही सेवा आहे थोडी बहुत थोडंच करते, जास्त करत नाही मी सेवा. तेवढी बहुत 2 अध्याय रोजचे 2 अध्याय वाचायचे राहते, ते 2 अध्याय आणि माळा जप करते, तेवढं तरी करणं जरुरी आहे. तर चला तयार होऊन आलेली आहे. आतली खोलीतली लाईट आम्ही बंदच ठेवतो, जास्त खिडकीत उजेड पडतो. आणि मला साड्यासुद्धा आलेल्या आहेत, त्यामुळं आज मी लवकर करून घेणार आहे. 2च साड्या आहेत, जास्त नाही, तरीसुद्धा करावं तर लागणारच आहे. तेवढेच एक 60 रुपये कुणाचे, तर सगळं तेवढंच एक 60 रुपये येतात, हातभार खर्चाला होतो. तर म्हटलं चला सकाळी केलं नव्हतं पण आता करायची वेळ आलेली आहे. आणि पाठ करून परत फॉल लावायचं आहे, संध्याकाळचा स्वयंपाक करायचा आहे. काजल सकाळी गवारीची शेंगा केलं होते, ती काय जेवली नाही. आता बघावं, तिला विचारावं काय आल्यावर काय खाते काय नाही. आता मूड कसा आहे माहीत नाही, जाताना तर हसून गेली, आता येताना कसं येणार माहीत नाही. मुलींचं चालत राहतं. तर चला दिवा लावून घेतलेली आहे आणि आता तारक मंत्र करून घेते. तारक मंत्र माझं रोजचं एकच सेवा आहे, तारक मंत्र आणि 14वा आणि 18वा अध्याय वाचते मी. ते सांगूने म्हणतात, पण आता तुम्ही माझीच फॅमिली आहात, तर चला, तर मग काय होत नाही, देवाला माफी मागितलेली आहे. तर आणि तुम्ही कशी करता स्वामी सेवा, काहीतरी थोडं तर काय कोणत्या बी एका देवाची थोडं का विना सेवा करायलाच पाहिजे. आणि मी पुस्तक काय करते, जे पारायणाचे पुस्तकं ते राहतात ना देवाचे, जे काही वाचायचे ते मी असं पिशवीत घालून ठेवते. पहिले असं उघडंच ठेवत होते, पण एक जणाने सांगितलं की उघडं ठेवू नये, तर मग पिशवीत घालून ठेवते. आणि उंदरं तर नाहीत, आज फुलं काही देवाला मिळालेलं नाहीत. काजलचे पप्पा फुलं घेऊन आलेले नाहीत, त्यांना उशीर झाला, तोपर्यंत फुलं सगळे संपलेले होते. तर पाठ झालेला आहे. तर म्हटलं आता फॉल लावायला बसले, तेवढ्यात काजल आली. बघता 7:15 वाजले. तर काजल आली. काजल आल्यावर मूड चांगला होता. तर म्हटलं तिनं, तर मम्मी आज आहे ना प्रॅक्टिस करून घेतलं, तर प्रॅक्टिस करून घेतल्या सरांनी, तर खूप सगळंच बरोबर आलं म्हणून सर खुश झाले म्हणून म्हटले. तर चला त्या निमित्तानं काय होईना तिनं खुश झाली. तर ती ज्या संग बोलता संध्याकाळचे 11:15 वाजले. तर काजल बघा, हे बघा, हे बघा, इथं पप्पा TV बघत आहेत झोपून, उगा पिक्चर बघत बसलेत. उद्या कामाला जायचं नाही, उद्या घरात भांडणं करायचे. हे बघा, इथं मम्मी पप्पाला झोपून देत नाही, उद्या सकाळी काहीतरी होणार.